हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 12. क्लेश मूलः कर्माशयो दृष्टादृष्टजन्म वेदनीयः. संचित कर्मभोग दृष्ट म्हणजे वर्तमान काळात आणि अदृष्ट म्हणजे भविष्य काळात भोगावे लागतात, भोगले जातात. आणि असे केव्हाही भोगावे लागले तरी कर्मसंचय हेच क्लेशांचे मूळ कारण आहे. योगाधिराज पातंजली सांगत आहेत की अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे क्लेश आपल्याला संचित कर्मभोगांमुळेच भोगावे लागतात. कर्माशयाची प्रतिक्रिया, परिणाम आपल्याला वर्तमान काळात किंवा भविष्य काळात भोगावा लागतो. दूध तापवण्याची क्रिया झाल्यावर त्या तापवण्याच्या क्रियेचा परिणाम त्या दुधावर त्यातील साईच्या रूपाने जमा होऊन वर येतो. याचप्रमाणे कर्माची क्रिया झाल्यावर त्याचा परिणाम भोगरूपाने उरतो आणि तो कर्माशयात साठवला जातो. कर्म म्हणजे क्रिया आणि आशय म्हणजे तात्पर्य, सार, हे साठवलं जातं. त्या संचिताला कर्माशय म्हणतात. कर्म करताना 2 प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात. एक म्हणजे कर्म करताना मिळणारे सौख्य किंवा सहन करावे लागणारे क्लेश, दुःख. दुसरी म्हणजे या कर्माचा साठविला जाणारा परिणाम, त्याचा चांगला किंवा वाईट भोग नंतर भोगावा लागतो. याचा अर्थ कर्मामुळे सुख किंवा दुःख देणारी घटना घडते. याचा अर्थ कर्मामुळे सुख किंवा दुःख देणारी घटना घडते. परंतु सुख किंवा दुःख या दोन्हींपासून शेवटी क्लेशच होतात. दुःखद घटनेने क्लेश होतात हे तर उघडच आहे. सुखद घटना तात्पुरते सुख देतात. माणूस सतत सुखाच्या मागे धावत असतो. त्यावेळी एक सुख मिळालं की दुसरं, मग तिसरं, 10वं, याला अंत नसतो. म्हणजेच मृत्यूपर्यंत तो सुखासाठी धडपडत असतो. पण सुख काही त्याला तृप्ती देत नाही. म्हणजेच सुखाच्या मागे धावून तो दुःखीच राहतो. त्याला क्लेश होतात. सुखी माणसाचा सदरा शोधणं कठीण असतं. कारण सुखी माणूस सापडत नाही. त्यातून सापडलाच तर त्याच्या अंगात सदरा नसतो. सुख किंवा दुःख देणारं कर्म सुखातून दुःखाकडेच किंवा दुःखातून दुःखाकडे, क्लेशांकडेच झेपावत असते. कर्माशयाने संचित भोग आपल्याला वर्तमान काळात किंवा भविष्य काळात भोगावे लागतात. जे भोग या जन्मी भोगून संपत नाहीत ते पुढील जन्मी भोगावे लागतात. कारण आपल्या भोवती न भोगलेल्या भोगांच्या तंतूंचे जाळे आपल्याला त्यात गुरफटून ठेवते. या संचित भोगजाळ्यासकट आत्मा पुढील जन्म घेतो. गतभोगांचे संस्कार पुढील जन्मी बरोबर आल्यामुळे त्यांचा भोग चुकत नाही. तो पुढील जन्मी भोगूनच संपवावा लागतो. त्यासाठी त्या भोगांना योग्य असा देह आत्मा धारण करतो. त्याप्रमाणे त्या देहात आयुष्य जगावे लागते. आपले प्राप्तजन्मीचे कर्म हे गतजन्मीचे भोग भोगणे असते. आपले वर्तमान जगणे हे मागे पडून घडून गेलेल्या आपले वर्तमानात जगणे हे मागे घडून गेलेल्या घटनेच्या अनुषंगाने होत असते. आपण कधीही वर्तमानात जगत नसतो. सतत मागे घडलेल्या गोष्टींच्या आधाराने जगत असतो. वर्तमान जगताना वर्तमानाच्या आधारे आपण जगत नसतो. आपली प्रत्येक प्रतिक्रिया ही होऊन गेलेल्या गोष्टींवर अवलंबून असते. भविष्यातही आपण तेच करणार असतो. मग घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने आपण आपले बेत आखत असतो. त्याचप्रमाणे वागत असतो. पुढे जे घडेल त्यावर आपली प्रतिक्रिया अवलंबून नसते. जे घडेल त्यावर प्रतिक्रिया आपण भूतकाळाप्रमाणे व्यक्त करत असतो. याचं कारण म्हणजे आपण मनावर अवलंबून असतो. आपण मनाप्रमाणे वागत असतो. जे काही आपण व्यक्त होतो तो मनाचा खेळ असतो. मनाव्यतिरिक्त आपण जगू शकत नाही. घटना कोणतीही असो,
मन त्या घटनेबद्दल निर्णय घेते आणि मनाच्या निर्णयाप्रमाणे आपण वागतो. येथेच सर्व घोटाळा होतो. मन कधीही न घडलेल्या गोष्टींवर आधारित निर्णय घेऊ शकत नाही. मन नेहमी मागे घडलेल्या घटनेच्या आधारावर स्मृतींमधून माहिती घेऊन निर्णय घेते. मन जसे न घडलेल्या घटनेवर आधारित निर्णय घेत नाही, तसेच मन वर्तमानावर आधारित निर्णय घेत नाही. ते समोर आलेली गोष्ट वर्तमानावर घासत नाही, तर भूतकाळावर घासून तपासून मगच निर्णय घेते आणि आपण त्याप्रमाणे वागतो. यामुळे आपण वर्तमानात जगत असलो तरी वागतो भूतकाळाप्रमाणेच. याचप्रमाणे पुढे भविष्यात आपण जे जगू तेही आपण भूतकाळाप्रमाणेच वागणार असतो. आपल्या दुःखाचे हेच मूळ कारण असते. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला एक वस्तू भेट दिली, तर आपण ती वस्तू निर्विकार मनाने नाकारू किंवा स्वीकारू असे होत नाही. कारण आपण वर्तमान काळात जगायला तयार नसतो. आपले मन आपल्याला तसे जगू देत नाही. ते मेंदूला स्मृतीमधून माहिती घेऊन त्याचे विश्लेषण करायला सांगेल. यामागे त्या व्यक्तीचा काही स्वार्थ आहे का? पुढे आपल्याला याची परतफेड द्यावी लागेल का? ती दामदुप्पट असेल की काय? वस्तू स्वीकारली तर आपण त्या व्यक्तीजवळ पुढे कसे वागावे लागेल? या व्यक्तीशी आपला पूर्वसंबंध कसा आहे? अशा प्रकारे व्यावहारिकदृष्ट्या अनेक बाजूने विचार करून आपण ती वस्तू नाकारू किंवा स्वीकारू. हे वागणे गतसंचितावर अवलंबून होईल. परंतु समजा जर निर्मल मनाने आपण वस्तू नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा निर्णय घेतला, तरच आपण वर्तमानात जगलो असं होईल. याचप्रमाणे भविष्यातही आपण या गतस्मृतींचाच उपयोग करून वर्तणूक करू. या उलट आपणही दुसऱ्याला वस्तू देताना निर्मल मनाने देणार नाही. त्यामागे गतहिशोब चुकता करण्याचे धोरण असेल किंवा भविष्यात काही हिशोब मांडण्याचा विचार असेल. हे असे वागणे भोग निर्माण करून ते संचित होत असतात. मनाच्या या भूतकालीन घटनेनुसार निर्णय घेण्यामुळे आपण सतत भोग निर्माण करत असतो. आपल्या हातून पुण्य घडले आपल्या हातून पुण्य घडले किंवा पाप घडले तरी त्याप्रमाणे त्याचे चांगले किंवा वाईट भोग हे निर्माण होतातच. ते एका जन्मी उपभोगून संपत नाहीत. त्यामुळे ते संचित होतात. यालाच येथे कर्मसंचय असं म्हटलेलं आहे. हे चांगले किंवा वाईट भोग जन्मोजन्मी उपभोगूनच संपवावे लागतात. यालाच जीवनचक्र असं नाव आहे. हे चक्र सतत चालू राहतं. त्याला खीळ नाही. भोग जीवात्म्याला सोडत नाहीत. जोपर्यंत भोग संचित होत राहतात तोपर्यंत ते जीवात्म्यासह जन्मोजन्मी फिरत राहतात. यामुळे एक विचित्र घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असते. संचित भोग उपभोगत असल्यामुळे आपण सतत पूर्वसंचितानुसार वागत असतो. प्राप्तजन्मी त्या जन्मानुसार वागायला आपल्याला सवडच मिळत नाही. कारण संचित भोगांचे उपभोग वर्तमान जगायला अवसर देत नाहीत. ते आपले सद्य जीवन कायम गतसंचितात बुडवून टाकत असतात. हाच कर्म सिद्धांत होय. यावर एक उपाय म्हणजे प्रत्येक कृतीला आपणच या वर्तमान काळी जबाबदार आहोत ही भावना दृढ करावी. चूक किंवा बरोबर, चांगले किंवा वाईट असा विचार न करता घडलेली प्रत्येक घटना ही आपल्यामुळेच घडलेली आहे असा दृष्टिकोन स्वीकारून वर्तणूक करावी. वाईट दुःखद गोष्टीला दुसऱ्याला जबाबदार धरण्याची आणि चांगल्या सुखद गोष्टीचे श्रेय स्वतःकडे घ्यायची सवय बहुतेक सर्वांनाच असते. या अशा दृष्टिकोनामुळेच गतसंचित भोग आपल्या मागे सतत लागतात. यामधून आपली सुटका होत नाही. सुटका होण्यासाठी सूत्र क्रमांक 10 प्रसवहेया सूक्ष्माः आणि सूत्र क्रमांक 11 ध्यानहेयास्तदवृत्तय याचा उपाय करावा. कारणाच्या मुळाशी जावे. यावेळी गतस्मृतींना मज्जाव करावा. गतजीवनाचा
वर्तमानकाळी निर्णय घेताना परिणाम होऊ देऊ नये. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की प्रत्येक घटनेला आपणच जबाबदार आहोत. यावेळी गतस्मृतींचा उजाळा थांबवण्यासाठी ध्यानाने मनाचा निरोध करावा. मनाच्या नियंत्रणाखाली निर्णय न घेता वर्तमानात जी परिस्थिती आहे त्यानुसार निर्णय घ्यावा. सतत सजग असावे, सजग राहावे. वस्तुनिष्ठता पाहून वर्तणूक ठेवावी. मागील गतस्मृतींना तिलांजली द्यावी. वर्तमानात एक नवीन जीवन सुरू करावे. नदीमधून बरेच पाणी वाहून गेलेले असते. त्या पाण्याबरोबर जुना पुराणा कचरा वाहून गेलेला असतो. त्या वाहून गेलेल्या कचऱ्याच्या स्मृतीने उसासे टाकत वर्तमानात जगू नये. नवीन प्रवाहित पाण्याबरोबर जीवनाचा प्रवास जोडावा. हेच संसार सांभाळून संन्यस्त वृत्ती क्लेशमुक्त करायला उपयुक्त आहे. याला सप्तचक्र योग साधनेची जोड द्यावी. मूलाधार चक्रावर भूतकाळातील गत भोगवासना नष्ट कराव्या. संचित भोगांचे भांडार उद्ध्वस्त करावे. स्वाधिष्ठान चक्रावर रिपूंचा निरोध करून रिपू जिंकावे. मणिपूर चक्रावर भोग वासनांना अंकुर कोंब फुटू देऊ नये म्हणून त्यांचे बीज जाळून नष्ट करावे. अनाहत चक्रावर आत्मशुद्धी मिळवावी आणि आत्मभान आणावे. आता तेथे केवळ आत्म्याचेच स्फुरण व्हावे. अनाहत नाद ऐकायला यावा. बर्फाला तेज मिळाल्यावर त्याचा कठीणपणा नष्ट होतो आणि त्याचे पाण्यात रूपांतर होते. पाण्याला तेज मिळाल्यावर त्याचा जडपणा नष्ट होऊन त्याचे बाष्पीभवन होऊन ते वायुमय हलके होऊन आकाशमार्गी होते. त्याप्रमाणे पूर्ण शुद्ध होऊन 5व्या चक्रात वायुरूपी होऊन आज्ञाचक्रात प्रवेश करावा. मन आपल्या आज्ञेत राहू लागते. येथे मनावर संयम येऊन मन आपले गुलाम होते. आपण आत्मप्रेरणेने वर्तन करू लागतो. त्यामुळे भूतकाळातून सुटका होते. आपण वर्तमानात जीवन जगू लागतो. आपली संचित कर्मभोगातून सुटका होते. आपला सहस्राकार चक्राकडे मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. हरिओम.